नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। काल रात्री खूपच लेट झाला म्हणून मला माझं घर तुम्हाला दाखवता आलं नाही, बट मी तुम्हाला आज माझं कोकणातलं घर दाखवतो। चला तर मग आपण आता घर मी तुम्हाला दाखवतो। घरामध्ये पण आता साफसफाई चालू आहे, कारण का गणपती बाप्पा घरी येणार तर साफसफाई करणं खूपच गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण का आपल्या घरी तर देव येणार आहे, तर देवाच्या अगोदर साफसफाई घराची झालीच पाहिजे। ती साफसफाई आता घरी चालू आहे। मग आता मी थोडा टाइम भेटला म्हणून आता बोललो आज ब्लॉग शूट करूया, कारण का आता असा विचार चालू आहे की मी डेली आता गणपतीपर्यंत डेली ब्लॉग टाकत राहीन आणि तुम्हाला कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने कसा गणपती साजरा करतात हे देखील मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवत राहीन। चला तर आता आपण घरी जाऊया। हे माझं कोकणातलं घर आहे आणि आता मी जातोय घरी, आतमध्ये जाऊया। आणि हा आहे मयंक माझा भाऊ, आपण आतमध्ये जाऊन बघूया। साफसफाई चालू आहे घराची। पूर्ण साफसफाई चालू आहे। हे माझं कोकणातलं घर आहे। इकडे जाता बाप्पा विराजमान होणार आहेत, म्हणून साफसफाई करणं खूपच गरजेचं आहे। हे तुम्हाला देखील माहिती आहे। हे आमचं पहिलं घर, एक घर। हा आमचा देवरूम, अजून खूप काम बाकी आहे इकडचं पण। हे आमचा घरातला दुसरा रूम आहे। इकडे सगळे बसलेत, काका मम्मी वगैरे सर्व बसलेत, आजी वगैरे सर्व बसलेत। ही आजी पण बसले इकडे। आता हा आमच्या घरातली अडगाईची रूम असं बोलू शकतो, कारण का इकडे बाथरूम वगैरे सर्व काही आहे, एक्स्ट्रा सामान ठेवण्याचं घराचं। आणि हा जो जिना आहे तो डायरेक्ट बाल्कनीमध्ये जातो वरती। आणि हा आमच्या घरातला तिसरा रूम आहे। तर आत्ताच सर्व काम बिम थोडंसं काम करून तर 50% काम तर झालेलं आहे, अजून 50% काम बाकी आहे। त्याच्या अगोदर सर्वांना भूक तर लागली आहे, म्हणून आता आपण थोडी न्याहारी वगैरे करूया आणि मग परत कामाला लागूया। चला तर मग आता आपण थोडी न्याहारी करूया आणि मग परत कामाला लागूया। मम्मीने आत्ताच भाकरी आणि चपाती सर्वांना वाढली, आता आपण खाऊया। कोकणामध्ये जेवायच्या अगोदर करतात नाश्ता, त्याला न्याहारी बोलतात। तर आता आपण तीच न्याहारी करूया आणि मग परत कामाला लागूया। चला तर मग मी न्याहारी करतो आणि परत तुम्हाला भेटायला येतो। पाऊस चालू झाला आहे आणि आता आपण परत नाश्ता तर करून न्याहारी करून झाली। आता थोडा बसूया आणि 5 मिनिटं आराम करूया आणि परत कामाला लागूया। पाऊस तर रात्रीपासूनच पाऊस पडतोय थांबतोय परत आता चालू झाला पाऊस। 5 मिनिटं आराम करूया आणि परत आपण कामाला लागूया साफसफाईला। कचरा होता आतमधली तर लादी वगैरे साफ करून झालेली आहे, पूर्ण एकदम क्लीन झाली। आता बाहेरचं काम चालू आहे, तोपर्यंत आपण थोडा आराम करूया। आत्ताच आतमधली लादी क्लीन करून झाली आहे पूर्ण। आतमधलं काम तर सर्व ओके झालंय, आता फक्त बाहेरचं काम बाकी आहे। बाहेरचं काम केलं की अंगणातलं काम करायचं। अंगणामध्ये पण खूपच पालापाचोळा पडला आहे, तो पण साफसफाई करायचा आहे। तो झाल्याच्या नंतर मग डेकोरेशनचं काम। विंडो पण एकदम फुल क्लीन करून झालेले आहेत। तर फक्त थांब 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 थांब। अरे हो तरी बोल। हा आलो।
फायनली आम्ही लोक वरती आलेलो. वरती यायला जागा तर नाही आहे, तरी पण इकडून स्ट्रगल करून या स्ट्रगलमधून आलेलो सर्व वरती साफसफाई करण्यासाठी. वरची साफसफाई करूया आणि खूपच इथून तर खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतो. आता ट्रेन येत नाही म्हणून, ट्रेन आली असती तर समजलं असतं किती सुंदर व्ह्यू दिसतो तो इकडून. ही आहे आमच्या घराची द्रौपदी निवासची बाल्कनी. खूपच सुंदर व्ह्यू दिसतो वरून. आणि हा आहे आमचा वाडा. इकडे वरची पण साफसफाई करणं खूपच गरजेचं आहे. ही जी LED आहे ती चालू करायची आम्हाला. ही LED चालू केल्याच्या नंतर अजूनच घराला शो येईल. आणि हा तर वायफायच आहे आमच्या घराचा. ट्रेन आली असती तर खूपच बरं झालं असता, दिसला असता व्ह्यू, तुम्हाला दाखवू शकलो असतो मी किती सुंदर व्ह्यू दिसतो तो इकडून. इकडची पण साफसफाई चालू आहे. इकडची साफसफाई करून आता आम्ही लोक परत खाली जाऊ. साफसफाई करून बघूया ट्रेन येते काय. मी इकडून तुम्हाला ट्रेन नक्कीच दाखवीन, किती सुंदर व्ह्यू दिसतो तो इकडून ट्रेनचा. फायनली वरची साफसफाई करून तर झालेली आहे आणि आता आम्ही चाललो. बघू शकता किती स्ट्रगल करावा लागतोय खाली उतरताना. खूपच स्ट्रगल करून जावं लागतंय खाली, कारण का काम अजून खूपच काम बाकी आहे. घराचं कलरचं काम वगैरे बाकी आहे, अजून कलर बिलरचं काम. बघा किती स्ट्रगल करावं लागतंय ते. खूपच स्ट्रगल करून जावं लागतंय माळ्यावरती. ट्रेनचा आवाज आलाय आणि ट्रेन दिसते ती बघा. किती सुंदर ब्युटिफुल व्ह्यू आहे इकडून दिसतोय. खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय वरून. बाल्कनीमधून ट्रेन जाते ती. सुंदर व्ह्यू आहे. फायनली मी तुम्हाला ट्रेनचा व्ह्यू तर दाखवलाच आहे. आता बघितला असेल तुम्ही किती सुंदर व्ह्यू दिसला तो ट्रेनचा. खूपच सुंदर व्ह्यू होता ट्रेनचा. आता आपण खाली उतरूया, कारण का आता काम तर वरचं साफसफाई वगैरे साफसफाई, तर आपण खाली जाऊया स्ट्रगल करून. थोडा दाखवतो कुठून स्ट्रगल करायचं आहे बघा. इथून स्ट्रगल करून थोडा स्ट्रगल करावं लागते खाली उतरताना. आता मी खाली उतरतो आणि खाली जाऊन भेटूया आपण. आता 2 वाजले, कधी 2 वाजले मला पण नाही समजलं. आता जेवायचा टायमिंग झाला आहे. जेवण वगैरे मम्मीनी आणि काकीनी वाढून ठेवले. आता जेवूया आणि मग परत थोडा भूक पण लागली. हा मयंक बोलतोय भूक पण लागली. आता थोडं जेवूया आणि मग कामाला परत लागूया. चला बघूया. जेवण तर वाढून ठेवलंच आहे. जेवायला बसूया आता आणि मग परत कामाला लागूया. थोडा आराम करू. या तुम्ही पण जेवायला. फायनली जेवण वगैरे तर झालेलं आहे. आता आम्ही लोक खाली जातोय. जो जेवलेलो त्याचा पत्रावळ्या खाली टाकायला रस्त्याच्या इकडे कॉर्नरला आहे का, आणि मयंकनी त्या टाकलेल्या आहेत. तर आपण थोडं खाली जाऊया रस्त्याच्या खाली. माझं घर आहे डोंगरामध्ये, घर आहे माझं. बघू शकता तुम्ही लोक, हा डोंगर आहे आणि डोंगराच्या नंतर असं मधोमध आमचं घर आहे. तर आता मी जातोय खाली. जाऊया थोडं नदीवर जाऊन बघूया पाणी किती आहे ते नदीवर. चला तर मग आता आपण नदीवर थोडं जाऊया. घरी आम्ही लोकांनी सांगितलं नाही नदीवर जाते ते. घरी आम्ही लोक बोललोय की खाली रस्त्यावर जातोय करून, कारण का नदीवर जातो बोललो असतो तर आम्हाला ओरडले असते. म्हणून आम्ही लोक ते पत्रावळ्याच्या बहाण्याने आलेलो आहे इकडे. आता आपण थोडं नदीवर जाऊन बघूया पाणी किती आहे ते. पाण्यामध्ये तर जाणार नाही आम्ही लोक, फक्त पाणी बघणार किती आहे ते बस. चला तर मग आता आपण नदीवरती जाऊया. मयंक तू बोललास घरी, आपण काय बोललो घरी जाताना? घरी काय बोललो आपण? पत्रावळ्या टाकून येतो. त्यांना थोडी ना माहिती आहे कुठे जातो आपण. कारण का आम्हा लोकांना जर बोललो असतो आम्ही लोक नदीवर चाललोय तर आम्हाला सोडलं नसतं. म्हणून आम्ही लोक आता पत्रावळ्याच्या बहाण्याने आलो इकडे. आता बघूया नदीवर किती पाणी येते. चला तर खाली पण पाठवलं नसतं पत्रावळ्या टाकायला. हा बघा काय बोलतोय. काय बोलतोयस? आम्हाला पत्रावळ्या टाकायला पण पाठवलं नसतं हे जर बोललो असतं. पाण्यामध्ये तर आम्ही लोक जाणार नाहीये. ते तर
फक्त बघणार आहे आम्ही लोक किती पाणी. कारण गणपतीच्या महिन्यात पाण्याची लेवल जी असते ती म्हणजे खूपच असते म्हणून. आणि हे बघा नदी पण माझ्या घरापासून खूपच जवळ नदी आहे. जास्त लांब नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर नदी आहे. पोचलो नदीवर आणि बघा पाणी तर खूपच आहे नदीला. खूपच म्हणजे खूपच पाणी आहे नदीला. पाणी आहे नदीवर, वाहतं पाणी आहे. रिस्क नाही घेऊ शकत जरा पण. इथूनच आपण आता लांबून पाठी जाणार आहे. खूपच पाणी आहे नदीवर. इथूनच आपण पाठी जाऊया. बघू शकता तुम्ही किती भरलंय पाणी. खूपच पाणी आहे नदीवर. खूपच काहीतरीच पाणी आहे. जेव्हा आम्ही लोक गणपती घराच्या गृहप्रवेशाला आलेलो तेव्हा याच्यापेक्षा कमी पाणी होतं. खूप कमी पाणी होतं. तिथे जाऊन आम्ही लोक आंघोळ करायचो त्या झाडाच्या इथे. इथून तर दगड दिसायची आम्हाला. त्या झाडाच्या इथे जाऊन आम्ही लोक आंघोळी करायचो. पण आता पाणी तर खूपच पाणी आहे. आता हे पाणी बघून आता आपण परत पाठी चाललोय. पाठी जाऊया तर आपण. चल पाठी जाऊया माहिती. कारण का या पाण्यामध्ये रिस्क नाही घेऊ शकत. कारण ना हे पाणी नाही एवढं खाली आहे ना, कोण डुबला ना असं परत येऊ शकत नाही. कारण या पाण्याला फोर्स पण जास्त आहे. हा आणि जसं बोलतात हवेशी आगीशी आणि पाण्याशी कधी मस्करी करायची नसते. तेच रिस्क घेऊ नाही शकत आपण. आता परत आम्ही पाठी चाललोय तर बघूया आपण आता काय फिरायला वगैरे भेटतंय का ते. वाडीमध्ये जाऊया जरा, बघूया. तुम्हाला आमची वाडी दाखवतो आणि आमचं जुनं घर पण तुम्हाला दाखवतो. मग जुन्या घरी जाऊया का आपल्या? जाऊया चल. आता आम्ही लोक जुन्या घरी दाखवतो तुम्हाला. आमचं जुनं घर दाखवतो. आमचं जुनं घर वाडीमध्ये आणि आमचं नवीन घर इकडे आहे. नवीन घराच्या इकडे आजूबाजूला घरं नाहीत आमच्या. आणि जे आमचं जुनं घर आहे तिकडे आजूबाजूला घरं सुद्धा आहेत. ते आता एक प्रकारची वाडी आहे. म्हणजे वन टाइप ऑफ म्हणजे ग्रुप मिळून राहतात तिथे. तर आपण जाऊया वाडीमध्ये. पूर्ण हे ना, हा रस्ता आमच्या वाडीकडे जातो. खूपच सुंदर असा ब्युटिफुल नजारा आहे कोकणातला. बघू शकता तुम्ही लोक. दाखवतो मी तुम्हाला. बघा बाजूला भाताची शेती आहे इकडे. भात तर आता कोण कोकणामध्ये जास्त करत नाही. सगळीकडेच नाही करत भात, बट आमच्या गावी करतात. पाण्याचा आवाज देखील येत असेल तुम्हाला इकडे. हा पूर्ण नजारा कोकणातला. हे माझं गाव आहे. तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये हे माझं गाव मोडतं. आडवली गावाचं नाव आहे आणि आमच्या वाडीचं नाव आहे मळेवाडी. आणि आम्ही ज्या दिशेला आम्ही आता जातोय ते एक प्रकारचं म्हणजे बुलबुट्टेवाडी बोललं जातं. कारण आम्ही ज्या तिथे जातो भजनाला एकदम रात्री, हा तिकडे लोक पडतात. घसरतो ना, तिकडे लोक पडतात म्हणून आमच्या वाडीला कुठचाच दिवस नाही आले जिथे आम्ही तिथे जाऊन पडलो नाही. हा तिकडे लोक पडतात म्हणून आमच्या वाडीला बुलबुटेवाडी असं नाव आहे. कारण का आपण बनवू शकतो निकनेम. हा निकनेम. प्रत्येकाच्या वाडीचं काहीतरी निकनेम असतं. तेच आमच्या वाडीचं नाव आहे बुलबुटेवाडी. हे निकनेम आहे कारण का तिकडे लोक पडतात. खूप लोक पडतात तिकडे म्हणून. हा आहे रेल्वेचा ट्रॅक आणि ही आहे ट्रेन. येते का बघूया आपण. ट्रेन आली तर बरंच होईल. तुम्ही बघू शकता इथे एकदमच जवळ ट्रेनचा ट्रॅक आहे. ट्रेन आमच्या गावाच्या वाडीतून ट्रेन गेलेली आहे, बट स्टेशन लांब आहे. एकच स्टेशन जवळ आहे सौंदर्य स्टेशन, पण तिकडे ट्रेन थांबत नाही. हा आमचा बॅड लक आहे. एकच ट्रेन थांबते दिवा सावंतवाडी आणि ती ट्रेन खूपच स्लो येते म्हणून त्या ट्रेननी कोण येत नाही. तर आम्ही फायनली वाडीमध्ये तर पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला एक युनिक गोष्ट सांगतो. तिथून ट्रेन जेव्हा येते ना तिथून आमचं घर पण दिसतं. हा एवढं क्लोज आमचं घर पण. विलावडे स्टेशन सोडल्याच्या नंतर राजापूर स्टेशनला पोचायच्या, राजापूर स्टेशन यायच्या अगोदर आमचं घर सुद्धा दिसतं ट्रेनमधून. आता आपण वाडीमध्ये तर पोचलो आहेच. पहिलं घर लागलंय वाडीमध्ये आपल्याला. तर वाडीमध्ये जाऊया जुन्या घरी. ते आजीला भेटूया, विचारूया कशी आहेस ती. कारण का ती पण एकटीच असते. इकडेच लोक पडतात आय गेस, म्हणून आमच्या वाडीला बुलबुटेवाडी असं नाव पाडलेलं आहे. वाडीमध्ये तर आलेलो आहे मी. आता आतमध्ये एंट्री तर केलेली आहे. हे
आमच्या संतोष काका यांचं घर आहे, ते सुद्धा अजून आलेले नाही आहेत वाटतं. ते पण येणार आहेत ह्यावर्षी गणपतीला गावी, ते अजून आलेले नाही आहेत. आणि हे आमचं जुनं घर आहे, ह्याचा रस्ता पुढच्या साईडने तिकडे जाता आपण जाऊया. हे आमचं जुनं घर आहे. हे आहे आमचं जुनं घर कोकणातलं आणि ते आमचं नवीन घर. इकडे बघूया ती आजी आहे का ती. आजी आजी कशी आहेस? बरं बरं नाही रे बाबा, आताच उठलो नाही ते म्हातारी बसला ती. ही आमची आजी आहे जुन्या घरातली. जुन्या घरातली सगळी आला. हा सर्व आलोय. बरे आहेत ना? हा बरी आहे तुझी तू पण आला? आई पण आली, आजी पण आली. हे आहे आमचं जुनं घर आणि हा आहे आमचा तुम्हाला देव रूम दाखव. लाईट लावतो. लाईट गेली आहे. गेली आहे सगळं काय. आमच्या बरं नाही झोपलेलाच होतो आज. जुन्या घरातला देवार आहे, देवघर आहे. ही पण गावची आहे. आणि हे आमचं जुनं घर आहे. हा इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे. इकडे कोंबड्या पाळलेल्या आहेत. एकच कोंबडी आहे, एकच कोंबडी आहे. आणि हे बनू शकता आपण 2 BHK घर आहे. पवींचा हे पण इकडे पण एक घर आहे, सुद्धा एक घर आहे. जुन्या घरचा फोटो काढून आणि ही आमची आजी आणि ही जेवला आमची तू? आत्या आजी. हा जेवलो. ही काय आली. ही आमची आत्या आजी. बरे आहेत ना? हा बरे आहेत बरे. तुम्ही बरे आहात ना? हा, झोपलेला होतो म्हणतो या काय. तर जुन्या घरातून आत्ताच बाहेर निघाले. आता मी तुम्हाला आमची वाडी दाखवतो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता एक खोप म्हणून ही खूप बोलतात, याच्यामध्ये लाकडं वगैरे ठेवतात म्हणजे पावसामध्ये भिजले नाही पाहिजे म्हणून. तर आम्ही वाडीमध्ये फिरूया जरा, आमची वाडी दाखवतो तुम्हाला. इकडे एक घर आहे आणि तिकडे माझी मावशी बसलेली आहे, ती आता ओळखते का बघूया. मावशी कशी आहेस? बरी आहेस ना? ओळखलंस ना? कधी बाबा आलो, कालच आलो. हा हा सर्व आलो. फायनली त्या मावशीने तर ओळखलं नाही आधी आम्हाला, नंतर ओळखला. पण ठीक आहे, ही आमची भेटलो. एका वर्षाने भेटलो म्हणून तिने ओळखलं नाही वाटतं. तर इकडून आपण निघूया, बाहेर जाऊया, बाहेरच्या साईडला. पण आरामात ये मयंक. इकडे आमची वाडी आहे ही आणि इकडे सर्व घर आहेत. वाडीमध्ये घरं तर बाजूबाजूलाच घर आहेत वाडीमध्ये. आणि रस्त्यावर घरं, जास्त लोकांची रस्त्यावर घरं नाही आहेत. तीनच घर आहेत रस्त्यावरती. आमचं अजून 2 काकांची घर आहेत. तर आत्ता आपण जाणार आहोत परत रस्त्याच्या साईडला इकडून. चला तर मग आपण आता इथून रस्त्याच्या साईडला जाऊया. इथे ना खूप म्हणजे शांत आहे. फायनली वाडीमधून आत्ता आपण जाऊया. वाडीमधली घरं बघू शकता तुम्ही लोक, खूपच सुंदर आहे वाडी पण. शेण पडलं इकडे आणि केक कापलेला आहे. आणि शेणामध्ये पाय भरलेला आहे मी. पाय भरलेला नाही, केक कापला. केक कापला सुद्धा बोलू शकतो. आता इकडे पण खूपच चिखल आहे, इकडून सावधानपूर्वक चालावं लागेल. चल ना साईडनी. तिकडचा चिखल बघून मयंक बोलला तिकडून नको, तो बोलला की दुसरा रस्ता चेंज करूया.
म्हणून आता रस्ता चेंज करूया. बुवा काकांचं घर. आणि हे आमच्या बुवांचं घर आहे, सुनील नारकर यांचं, सुनील काका यांचं. ते देखील अजून आलेले नाही आहेत, ते पण येतील 1-2 दिवसामध्ये गणपतीच्या अगोदर. आम्ही लवकर आलो आहे कारण का नवीन घर आहे, डेकोरेशन वगैरे करायचं आहे, साफसफाई पण करायची होती म्हणून. आपण परत जाऊया खाली रस्त्याच्या साईडला. आणि ट्रेन दिसते का बघूया आता आपण. ट्रेन येईपर्यंत थोडं थांबूया. चला तर मग खाली परत रस्त्याच्या साईडला जाऊया. इकडे देखील खूपच चिखल आहे, पाय स्लिप होतात. मयंक आरामात या. खूपच चिखल आहे इकडे देखील. इकडून आम्ही लोक आलेलो आहे. आता परत इकडून जाऊया रस्त्याच्या साईडला, रस्त्यावर जाऊया खाली. आणि ट्रेन येईपर्यंत वाट बघूया ट्रेनची. कोकणामध्ये घरं खूपच सुंदर घरं आहेत लोकांची. कौलांचीच घरं आहेत, बट खूपच सुंदर घरं आहेत. लोकांचं घर आहे ते काका वगैरे सर्व तर आलेत, बट ते सकाळीच आले वाटतं, झोपलेत ती लोक. म्हणून आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता बोललो की संध्याकाळी येऊ परत आम्ही त्यांच्याकडे. आता आपण जाऊया रस्त्याच्या साईडला, बघूया ट्रेन आता दिसते का ती. परत आम्ही चाललो आता रस्त्याच्या साईडला. रस्त्याला तर आलेलो आहे परत. तर इकडे ट्रेन येईपर्यंत थांबूया, बघूया ट्रेन दिसते का एवढ्या जवळून ती. खूपच सुंदर नजारा आहे. बघू शकता किती हिरवगार सुंदर भात आहे. भाताची शेती आहे. ट्रेन येते की नाही बघूया आता. थांबूया तोपर्यंत 5 मिनटं वाट बघूया ट्रेन येते का त्याची. ट्रेन आली तर खूपच बरं होईल. खूपच जवळून जाते ट्रेन. किती जवळ आहे बघू शकता, खूपच जवळ आहे. पावसाचं वातावरण तर केलंय, आता बघूया पाऊस येईल असं वाटतंय. ढग काळे तर झालेले आहेत. मग आता आपण जाऊया परत. ट्रेन तर काय येत नाही. 5-10 मिनटं वाट बघून 5-10 मिनटं वाट बघितली पण ट्रेन काय आलेली नाही आहे. मग आता आपण जाऊया परत घरी, नाही तर पाऊस आला तर भिजायला होईल. मग आता आपण घरी जाऊया. बघा किती जवळ ट्रॅक आहे ट्रेनचा, पण ट्रेन तर काय आली नाही आहे. भात शेती तुम्ही बघू शकता किती हिरवगार हवेच्या दिशेने हलते ती. तर आपण जाऊया परत घरी जाऊया. चला तर मग. ट्रेन तर काय आलेली नाही आहे म्हणून आता आपण विचार केला की परत घरी जायचं. नाहीतर कारण का ढग पण काळे ढग केले, ढगांनी काळ पण केला आहे. म्हणून पाऊस यायच्या अगोदर आपण घरी जाऊया, नाहीतर भिजायला होईल उगाच आणि घरी पण ओरडतील आम्हाला. त्यापेक्षा घरी जाऊया आपण, नंतर परत कधीतरी येऊया. कारण का आता गणपतीला तर इकडेच आहे आपण. 10 दिवस आहेत अजून आपल्याकडे. तोपर्यंत डेली ब्लॉग तर येतच राहील माझा, तो पण तुम्ही बघत राहा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर तर नक्कीच करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण घरी जाऊया, बघूया. आणि इथून पण आमचं घर तुम्हाला दिसतच असेल. थांबा मी झूम करतो. ते बघा आमचं घर. इथून पण आमचं घर दिसतं, ट्रेनमधून पण आमचं घर दिसतं. आपण जाऊया घरी. ट्रेनचा आवाज आलाय आणि बघू शकता किती जवळून ट्रेन जाते. ती आमच्या पूर्ण वाडीतून ट्रेन जाते. ट्रेन तर दिसलेली आहे फायनली. किती जवळून गेली आहे ती ट्रेन. बघितलं असेल किती जवळून ट्रेन गेली ते. खूपच आमच्या वाडीतून ट्रेन जाते, बट स्टेशन आम्हाला लांब पडतं. सौंदर्य स्टेशनच जवळ आहे.
कारण का तिकडे एकच ट्रेन थांबते, म्हणून आम्ही लोक तिकडून येत नाही त्या स्टेशनवरून. राजापूर स्टेशनला उतरून आम्ही लोक रिक्षा करून येतो. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण जाऊया घरी जातो आता आम्ही लोक. फायनली रस्त्यावर तर पोचलो. आता आपण जाऊया घरी. तर पोचलो आता आपण 2 मिनिटावर घर आहे आता आपला. आता मी तुम्हाला जे बोललेलो माझं घर डोंगरामध्ये ते आता तुम्हाला नीट दिसेल. मगाशी उतरत होतो म्हणून तुम्हाला दिसलं नसेल, बट आता आम्ही लोक चढणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मी आमचं घर कसं आहे ते डोंगरामध्ये. चला तर मग आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या डोंगरातल्या घराची पायवाट. चला तर मग आपण जाऊया आता घरी परत आणि तुम्हाला पायवाट दाखवतो. इकडे आमचं घर आहे, इकडे नदी आहे, इकडे रस्ता आहे, वाडी पण जवळ आहे, सर्व काही जवळ आहे आम्हाला. सौंदर्य स्टेशन पण जवळ आहे आणि सौंदर्य बाजारपेठ पण आम्हाला जवळ पडते. तर आता मी पोचलो तर आहेच. आता आम्ही लोक जातो इकडे. आणि मी जे तुम्हाला बोललेलो आमचे घराच्या बाजूला फक्त 3च घर आहेत. एक घर इकडे आहे, आमचं मधोमध घर आहे, आणि त्या साईडला एक घर आहे. टोटल 3च घर आहेत आमच्या या डोंगराचे. 3ही पण घरं डोंगरावरतीच आहेत वेगवेगळ्या. तर आम्ही आज जातोय पहिल्या घरी. इकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो मी इकडे, मग परत आमच्या घरी जाऊयात. चला तर मग आपण तिकडे त्या आजोबांच्या घरी जाऊया. फायनली इथे पोचलोय आता पहिल्या घरी. यांचा काय एवढं डोंगरावर घर बोलू शकत नाही, बट खूप जवळच आहे यांचं पण घर डोंगरावरतीच आहे, बट थोडं जवळ आहे. एवढं आमच्या घरासारखं वरती नाही आहे, आमचं घर खूपच वरती आहे. हे पहिलं घर आहे. घरी तर कोण दिसत नाही म्हणून आपण आतमध्ये जाणार नाही आहोत. आपण इथूनच लांबूनच जाऊया परत पाठी. चला तर आपण लांबूनच पाठी जाऊया. तर आता तुम्हाला मी दुसरं घर दाखवतो तिकडे त्या साईडला, आणि मग परत घरी जाऊया आपण आपल्या. आणि माझ्या घराची तुम्हाला पायवाट दाखवतो मी, कसं डोंगरावर आमचं घर आहे ते दाखवू शकतो तुम्हाला. फायनली आलेलो आहे यांच्या घरी. हे घर बघू शकता. हे आहे 3 नंबरचं घर आणि आमचं 2 नंबरचं घर. हे बघा, त्या घरी पण साफसफाई चालू आहे. मग आपण आतमध्ये तर जाणार नाही आहोत. बघू शकता हे घर पण रस्त्यावरलाच लागून आहे. रिटर्न आपण पाठी जाणार आहोत. चला आपण परत पाठी जाऊया. रिटर्न आपण पाठी जाऊया आपल्या घराच्या साईडला, घरी जाऊया. आणि आता मी तुम्हाला आमच्या घराला 2 रस्ते आहेत. एक गाडी घेऊन जायसाठी रस्ता आहे आणि एक पायवाटसाठी रस्ता, असं बोलू शकतो. 2 रस्ते आहेत आमच्या घराला. आता उतरताना आपण पहिल्या रस्त्याने उतरलो. आता जाताना आम्ही तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जाणार आहे. तुम्हाला दुसरा रस्ता पण दाखवतो मी आपल्या घराचा. चला तर मग हे बघा, हा आमच्या घराचा आहे दुसरा रस्ता. उतरताना आपण पहिल्या रस्त्याने उतरलेलो आणि आता आपण दुसऱ्या रस्त्याने चढत आहोत. इकडून गाडी तर जाऊ नाही शकत, बट इकडून आपण चालत जाऊ शकतो. 2 रस्ते आमच्या घराला आणि आमचं घर तुम्ही बघू शकता किती चढावं लागतंय. जे तुम्हाला अगोदरचे 2 घर दाखवले ते रस्त्याला लागूनच आहेत आणि एवढं चढावं तर लागत नाही. बट आमच्या घरावर घरी जायला किती तुम्हाला चढावं लागतंय हे तुम्ही बघू शकता नक्कीच. आणि फायनली मी पोचणारच आहे घरी. तर इकडे पोचलेलो आहेच. हे बघा, फायनली किती चढून वरती पोचलेलो आहे बघू शकता. हे आलेलो आहे घरी मी. फायनली वाडीमधून वरती घरी तर आलेलो आहे आणि इकडे घरी आलो आणि इकडे याचं काम चालू होतं डेकोरेशनचं. टेबल लावतात. टेबल आता झाल्याच्या नंतर डेकोरेशन करतील. तर आपण इथे डेकोरेशनचं काम चालू आहे. आता आपण थोडी हेल्प करूया इकडे सुद्धा. टेबल लावून तर एकदम परफेक्शनमध्ये झालेलं आहे, एकदम ओके झालं आहे. आता बाहेरचं काम काय बाकी आहे ते बघूया. आता डेकोरेशनचं काम करायचं आहे. आता टेबल लावून तर झालं, आता त्याच्यावर टेबलवर ठेवायला फळीचं बघायचं आहे. ते फळी झाल्याच्यानंतर डेकोरेशनचं काम सुरू करायचं आहे. चला तर मग आता मी तुम्हाला डेकोरेशनचं काम करतानाच भेटतो. फायनली आता आम्ही लोक जातोय पाचलला, कारण का ती टेबलवर जी फळी पाहिजे होती ती फळी आमच्याकडे नाही आहे, म्हणजे थोडी ओव्हर साईज आहे, म्हणून तीच फळी घ्यायला आता आम्ही पाचलला जातोय. तर बघूया आता फळी पाचलला आम्हाला भेटते का ती. चला तर मग आम्ही जातोय गाडीने काकासोबत. आता आपण डायरेक्ट पाचललाच भेटूया.
फायनली आम्ही लोक पाचलला आता पोचलेलो आहोत. बघू शकता ही पाचलची बाजारपेठ आहे. आता आम्ही लोक जातोय फळी घ्यायला. आता बघूया फळी भेटते का ती आपल्याला या पहिल्या दुकानामध्ये, की दुसरीकडे परत कुठे जावं लागतं ते. तर इकडे तर आलेलो आहेच मी. हे बघा हे शॉप आहे फळीचा, पाचलच्या बाजारपेठमध्ये आहे मी आता. तर इकडे बघूया आपल्याला जी फळी पाहिजे ती फळी भेटते का ती. चला मग आता आपण बघूया भेटते का ती. फायनली आता फ्लाय तर घेऊन झालेलं आहे. आता आम्ही घरी जायला निघालोय परत. आता आपण जाऊया घरी. चला तर मग. फायनली आपण ज्या कामासाठी गेलेलो पाचलला ती फळी एकदम परफेक्ट बसलेली आहे इथे वरती. आणि आता मी तुम्हाला आमच्या पॉर्चमधला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो रात्रीचा. हा बघा हा पॉर्चमधला बाहेरचा व्ह्यू आहे रात्रीचा. LED लाईट वगैरे आता मी लावली आहे. अशीच लाईट वरती पण आहे, बट त्याचं काम अजून करायचं बाकी आहे. लांबून दाखवतो. आजी इकडे काहीतरी साफसफाई करते आजी. थांबा लांबून दाखवतो. हे बघा लांबून असं दिसतं. सेम लाईट अशीच लाईट वरती पण आहे, बट ती आता तुम्हाला दिसत नसेल. तशीच लाईट वरती पण लावणार आहे. आता त्याचं पण काम करायचं बाकी आहे. ते काम केल्याच्या नंतर अजूनच घराला शो येईल. हे बघा पूर्ण चारही साईडने आम्ही लोकांनी अशी लाईट फिरवली आहे घराभोवतीने. याच्यामुळे एक घराला बंगल्यासारखा शो येतोय लाईटीमुळे. बघू शकता पूर्ण मागून पुढून सगळीकडून फिरवली आहे. तशीच लाईट वरती पण आहे. तर त्या लाईटीचं काम करायचं आहे आणि डेकोरेशनचं काम पण बाकी अजून. तर त्याआधी आपण आंघोळी वगैरे करूया, कारण का दिवसभर काम करून खूपच थकायला झालं आहे. अंग पण चिकचिकपणा झालं आहे. आंघोळी वगैरे करूया आणि डायरेक्ट नंतरच तुम्हाला मी भेटतो. आता फायनली फ्रेश बीश होऊन तर झालेलो आहे. आत्ता बघू शकता चेहरा किती एकदम ग्लो करतोय. ते खूपच थकलेलो, म्हणजे थकलेलो असं बोलू नाही शकत. खूपच काम केलं दिवसभर म्हणून चेहरा एकदम पूर्ण काळसरपणा झालेला. अंगाला खूप घामाचा घाण वास वगैरे येत होता. म्हणून आता आंघोळी वगैरे केली, देवाच्या पाया वगैरे पडलो आणि चहा पाणी केला. तर आता एकदम फुल फ्रेश झालो. आता मी करणार आहे डेकोरेशनचं काम. तोपर्यंत थोडा आराम करूया आणि मग परत तुम्हाला मी भेटतो डेकोरेशनचं काम करताना. तुम्हाला मी मगाशी बोललेलो की वरच्या लाईटीचं LEDचं काम बाकी आहे. आता आम्ही ते लोकांनी पूर्ण केलेलं आहे. थांबा तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता आता वरची LED पण पूर्ण प्रॉपर लावून झालेली आहे. बाबू तिकडे, बाबूच्या मेहनतीमुळे ती LED लागली आहे. तिकडे उभा आहे बघा. एवढ्या रात्री तो चढला आहे, कारण का ती LED लावायची होती आम्हाला म्हणून. तो बघा सर्व मेहनत बाबूची आहे याच्यामध्ये, LED लावण्यामध्ये. एवढ्या रात्री तो वरती चढला आणि आता पूर्ण बघू शकता LED पूर्ण लावलेली आहे पूर्ण घराला. आत्ता फुल एकदम फार्म हाऊस सारखा लुक येतोय घराला. फुल विलासारखा लुक येतोय घराला. बघू शकता तुम्ही लोक. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय ते आमचं घर. तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट नक्कीच करा. आणि जर कोणाला बघायला यायचं असेल तरी बघायला पण येऊ शकता. वेलकम गणपतीसाठी, कारण का गणपतीला आम्ही लोक गावीच आहे. पूर्ण एकदम आता विलासारखा लुक आलाय घराला. एक नंबर वाटतंय. सर्व मेहनत बाबूची आहे. बाबूवरती एवढ्या रात्री चढला म्हणून हे शक्य झालं. आता बघितलं असेल तुम्ही लोकांनी, आता वरची लाईट लावलेली आता आम्ही लोकांनी. खूपच मस्त वाटतंय. ह्या लाईटीसाठी आम्ही लोकांनी डेकोरेशनचं काम अर्धवट सोडलं, कारण का बोललो की नाही आत्ता ती लाईट लावायचीच आहे आपल्याला. म्हणून डेकोरेशनचं काम आम्ही उद्या करणार आहोत ह्या लाईटीसाठी. तर आत्ता हे काम तर झालं आहे. आता आपण पताके वगैरे लावणार आहे. तर बघूया 10 वाजलेत, पताके लावणार की नाही ते. मग आता बघूया. बघा बाबू आलेला आहे इथे खाली. बाबू होता म्हणून ती वरची लाईट लागली. आता बाबूमुळे लागली ती वरची लाईट. आता
तर आत्ता तुम्ही बघू शकता, आत्ता 10 पण वाजले, जेवायचा पण टाईम झाला. आता बघूया पताके लावायचे की नाही ते, की उद्या लावायचे. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर तर नक्कीच करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. चला तर मग.